भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी, खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आणि भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेला आहे। मुसळधार पाऊस या भागात झाला आहे आणि खडकवासला धरणामधील पाणी साठ्यात वाढ झाली, त्यामुळे धरणातून आता विसर्ग वाढवण्यात आला आणि त्याचा परिणाम भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे। या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने हा पूल पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता आणि आता हा भिडे पूल जो आहे तो पाण्याखाली गेल्याचं दिसतंय। पुण्यातला महत्त्वाचा भिडे पूल सध्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे पाण्याखाली गेलेला आहे। यावेळी एक सगळ्यात महत्त्वाची बातमी, पुणेकरांसाठी देखील महत्त्वाची बातमी आहे। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे, कारण खडकवासला धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस या धरण परिसरामध्ये झाल्यानंतर पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आणि त्यानंतर भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। या ठिकाणी होणारी वाहतूक जी होती ती देखील काही अंशी थांबवण्यात आली होती। त्यानंतर इथं ज्या गाड्या पार्क करण्यात आल्या होत्या त्या गाड्या देखील अर्ध्या पाण्यात गेलेल्याचं इथं पाहायला मिळत आहे। हे दृश्य आपण बघतोय। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्यानंतर पुण्यामध्ये पाणी आता काही भागांमध्ये सखल भागामध्ये आलेलं होतं आणि तीच दृश्य आपण बघतोय। नदीपात्रामध्ये देखील ज्या गाड्या पार्क करण्यात आल्या होत्या त्या गाड्या या पाण्यामध्ये आता अर्ध्या बुडल्याचं दिसतंय। तसंच भिडे पूल देखील पाण्याखाली गेलेला आहे। सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सागर, यावेळेस थेट आपल्याबरोबर सागर जोडले गेलेले आहेत। सागर, सध्या तुम्ही नेमके कुठे आहात, काय सध्या स्थिती? की मी आता नदीपात्रामध्ये आहे आणि खडकवासला धरणामधून 16,000 क्युसेक्सने पाणी जे आहे ते सोडण्यात आलेलं आहे। अनेक गाड्या ज्या आहेत त्या सध्या पाण्यामध्ये आपल्याला पाण्यामध्ये अडकलेल्या पाहायला मिळतात। पुणे पोलिसांकडून सूचना ज्या आहेत तेही देण्यात येतात। पुणे पोलीस जे आहेत ते आता घटनास्थळी म्हणजे नदीपात्रामध्ये दाखल झालेले आहेत आणि एकंदरीतच नदीपात्रातला रस्ता जो आहे तो बंद करण्यात येणार आहे। शिवाजीनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावंत साहेब आपल्याबरोबर आहेत। साहेब, आपण जर पाहिलं आता तर या ठिकाणी पाण्याचा विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलेला आहे आणि काही गाड्या अडकल्यात, काय आव्हान करणार? वरच्या भागातली सर्व धरणं ही जवळपास भरलेली आहेत, त्यामुळे जो काही अधिकचा पाऊस होतो आणि जो काही अचानक पाऊस होतो त्यामुळे पाण्याचा विसर्ग होत आहे। आमचं पोलीस दलातर्फे, पुणे पोलीस दलातर्फे सर्व गणेश भक्तांना, खास करून व्यापारी पेठेमध्ये जाणाऱ्या सर्व गणेश भक्तांना आव्हान आहे की त्यांनी आपल्या नदीपात्रामध्ये गाड्या फार सावधानतापूर्वक लावाव्या आणि त्याचबरोबर ज्या सूचना दिल्या जात आहेत पोलीस दलाकडून, आता सध्या बाजारपेठेमध्ये पोलीस व्हॅनद्वारे सूचना देण्यात येत आहे की ज्यांच्या गाड्या नदीपात्रात आहेत त्यांनी त्या गाड्या सुरक्षित ठिकाणी लावाव्यात। नक्कीच सागर, आणि आपण बघतोय की आता पुणेकरांना हे आवाहन पोलिसांच्या मार्फत करण्यात आलेलं आहे आणि वेळोवेळी तुमच्याकडून आम्ही या संदर्भातले सगळे ताजे अपडेट घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।